श्री ज्ञानदेव तुकाराम विचारसागर चतुर्थ तरंग पान नंबर 93 दोहा 88। अज्ञान के अंश का नाम वेष्टे अज्ञान कहिए है। अज्ञानाच्या अंशाला वेष्टे अज्ञान असं म्हटलेलं आहे। अज्ञानाचा अंश म्हणजे नेमकं काय? संपूर्ण अज्ञान का नाम समष्टि अज्ञान है। समष्टि अज्ञानाचा विचार हा संपूर्ण अज्ञानाच्या दृष्टीनं मांडला जातो। ता अज्ञान के अंश विषय, त्या अज्ञानाच्या अंशाच्या ठिकाणी जो चेतन का आभास, चेतनाचा जो आभास है, और अज्ञान के अंश का अधिष्ठान जो कुटस्थ है। अज्ञानाचं जे अंश आहे, अधिष्ठान आहे, ते अधिष्ठान म्हणजे कुटस्थ आहे। तीन दोनों वाको जीवपद कहे है। या दोन्हीला मिळून जीवपद असं म्हटलेलं आहे। म्हणजेच अज्ञानाचा अंश म्हणजे वेष्टे अज्ञान। इथं समष्टि अज्ञान नाही स्वीकारलं तर वेष्टे अज्ञान स्वीकारलेलं आहे। आता वेष्टे अज्ञान कशाला म्हणावं आणि समष्टि अज्ञान कशाला म्हणावं? वेष्टे अज्ञान म्हणजे जीवाकडं आहे त्या अज्ञानाला वेष्टे अज्ञान म्हणतात, आणि समष्टि अज्ञान म्हणजे जगाच्या अनुषंगाचं जे आहे त्याला समष्टि म्हटलं गेलं। जग असेल, विश्व असेल, या विश्वातल्या प्रत्येकाचं मिळून जे अज्ञान आहे त्याला समष्टि अज्ञान म्हटलं गेलं, आणि फक्त जीवाचं जे आहे त्याला वेष्टे अज्ञान असं संबोधलेलं आहे। याते प्राज्ञ का अभाव नहीं होवे है। प्राज्ञ जे आहे त्याचा अभाव होत नाही। आता पाठीमागे एक शंका केली होती की जर तुम्ही बुद्धिविशिष्ट चेतन असं म्हणालात तर सुषुप्तीमध्ये बुद्धीचा लय आहे, सुषुप्तीमध्ये सर्व इंद्रियाचा लय आहे। मग सुषुप्तीमध्ये इंद्रियाचा लय असेल तर तिथं बुद्धी कुठून आली? मग सुषुप्तीमध्ये आम्ही जीवाला प्राज्ञ म्हणतो, तो प्राज्ञ सुद्धा नसेल अशी शंका पाठीमागे केली होती आपण काल। म्हणजे जीव जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती तीन प्रकारामध्ये तीन नावाने आपल्या समोर आहे। जागृतीतल्या जीवाला विश्व म्हटलं, स्वप्नातल्या जीवाला तेजस म्हटलं, आणि सुषुप्तीतल्या जीवाला प्राज्ञ म्हटलं। बुद्धिविशिष्ट चेतनासहित जीवाची व्याख्या स्वीकारायची झाली तर सुषुप्तीमध्ये बुद्धी नाही अशी शंका केली होती। परंतु इथं आता अज्ञानामध्ये दोन प्रकार केले, एक वेष्टे अज्ञान आणि दुसरं समष्टि अज्ञान। यामध्ये प्राज्ञ का अभाव नहीं होवे है। वेष्टे अज्ञानाचा स्वीकार केल्यानंतर प्राज्ञाचा अभाव होत नाही। काहे ते? सुषुप्ती विषय अज्ञान रहे है। सुषुप्ती मध्ये अज्ञान असतं। जो सुषुप्ति विषय चेतन के प्रतिबिंब सहित अज्ञान का अंश है, सोई बुद्धि रूप को प्राप्त हुए है, और चेतन का प्रतिबिंब साथ ही हुए है। सुषुप्ति मध्ये अज्ञान अंश म्हणजे वेष्टे अज्ञान आहे, म्हणजेच तिथं बुद्धीचा अंतर्भाव आपल्याला स्वीकारावा लागतो, आणि त्यामध्ये प्रतिबिंबासहित उपाधी आणि अधिष्ठान ता चिदाभास सहित बुद्धि में पुण्यादिक संसार प्रतीत होवे है। आता चिदाभासा सहित बुद्धी, आणि या बुद्धीच्या ठिकाणी पाप पुण्य, जन्म मरण, गमन आगमन, सुख दुःख हे सगळेच्या सगळे धर्म प्रतीतीला येतात। इस अभिप्राय से बुद्धि ही कहू
शास्त्रन विषय जीवपने की उपाधि वर्णन करी है और विचार दृष्टि से जीवपने की उपाधि अज्ञान है. काही ठिकाणी जीवाची उपाधी बुद्धी सांगितली आणि काही ठिकाणी अज्ञान सांगितलं. जिथं जिथं बुद्धी सांगितली तिथं तिथं बुद्धीच्या दृष्टीनं विचार मांडला गेलेला आहे आणि जिथं अज्ञान सांगितलं तिथं वेष्टी अज्ञान असा त्याचा अर्थ स्वीकारून पुढं आपल्याला त्याचं चिंतन करावं लागतं. काही जण म्हणतील मग तुम्ही बुद्धी अज्ञान असे दोन दोन शब्द का वापरता? सरळ सरळ अज्ञान तरी म्हणा, नसेल तर सरळ सरळ बुद्धी तरी म्हणा. एका ठिकाणी बुद्धी म्हणता, एका ठिकाणी अज्ञान म्हणता, असं का? तर इंद्रियांचा विचार करत असताना 14 इंद्रियामध्ये बुद्धी आहे. 14 इंद्रियामध्ये अज्ञान स्वीकारलेलं नाही. अज्ञान हे इंद्रिय नव्हे. अज्ञान हा देह आहे. आपल्या 3 देहामध्ये कारण देह म्हणजे कोण आहे? अज्ञान आहे. कारण देह म्हणजे अज्ञान आहे. परंतु 14 इंद्रियामध्ये एक बुद्धी स्वीकारलेली आहे. इथं अज्ञान शब्दावर 181 नंबर टिप्पणी आहे. यह बुद्धि किंवा बुद्धि का संस्कार रूप घट है. इथं बुद्धि किंवा बुद्धि रूपी घट तामे वेष्टी अज्ञान रूप जल भरे आहे. आता इथं काय सांगायला लागलेत बघा. बुद्धी रूपी डेरा आहे आणि त्यात अज्ञान रूपी पाणी आहे. तामे चेतन का प्रतिबिंब है. त्याच्यात चेतनाचं प्रतिबिंब आहे. म्हणजे इथं बुद्धी पण स्वीकारली, अज्ञान पण स्वीकारलं. अथवा किंवा आता हा एक पॅरेग्राफ स्वीकारा. किंवा वेष्टी अज्ञान रूप घट आहे. आता इथं अजून व्याख्या बदलली. अज्ञानाला घट म्हटलं. तामे मलिन सत्वगुण रूप जल भरे आहे. मलिन सत्वगुण रूपी जल आहे. तिनमें चेतन का प्रतिबिंब है. सो अधिष्ठान कुटस्थ सहित जीव कहिए. आपण मलिन सत्वगुण, शुद्ध सत्वगुण विचार चंद्रोदयामध्ये पाहिलेला आहे. शुद्ध सत्वगुण म्हणजे माया आणि मलिन सत्वगुण म्हणजे अविद्या. इथं काय सांगितलंय? घट डेरा म्हणजे वेष्टी अज्ञान आहे. वेष्टी अज्ञान हा घट आहे आणि त्यात मलिन सत्वगुण हे पाणी आहे. या पाण्यामध्ये कुटस्थ रूपी अधिष्ठानाचं प्रतिबिंब पडलं. यातलं कुटस्थ प्रतिबिंब आणि उपाधी या सगळ्याला मिळून जीव असं संबोधलेलं आहे. जीव अशा पद्धतीनं त्याला म्हटलेलं आहे. आपण एकूण 4 चेतन बघायला लागलोय. या 4 चेतनासाठी 4 आकाश पाहिलेले आहेत. यामध्ये घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश असे 4 आकाश बघितलेले आहेत. पण हा झाला दृष्टांत. त्या अनुषंगानं 4 चेतन बघायचे. हे 4 चेतन पाहत असताना त्यात एक आपण जीव पाहिला. आता 171 नंबरमध्ये ईश वर्णन. ईश म्हणजे ईश्वर. ईश्वराचं वर्णन आता या ठिकाणी मांडलं जाणार आहे. पान नंबर 94. टीका. माया के विषय जो चेतन की छाया कहिए आभास और माया का अधिष्ठान चेतन दोनों वाकु ईश्वर कहे है. सो ईश्वर मेघाकाश के सम है. आता त्या आकाशामध्ये मेघाकाश म्हणजे ईश्वर, घटाकाश जलाकाश म्हणजे जीव
आणि महाकाश म्हणजे ब्रह्म. अशा पद्धतीनं आपल्याला दृष्टांत आणि सिद्धांताचा समन्वय पाहता येतो. इथं ईश्वर शब्दाचं स्पष्टीकरण दिलं. माया विशिष्ट चेतन. आता विशिष्ट म्हणा, माया प्रतिबिंब, मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब, त्या प्रतिबिंबासहित माया, माया प्रतिबिंबासहित ब्रह्म, या सगळ्याला मिळून ईश्वर म्हणतात. एकाला ईश्वर म्हटलं जात नाही. ईश्वर असेल, जीव असेल, ही व्याख्या एकच आहे, फक्त उपाधी भिन्न आहे. जीवाची उपाधी अविद्या सांगितली जाते, जीवाची उपाधी बुद्धी सांगितली जाते, परंतु ईश्वराची उपाधी माया सांगितली जाते. मग आता इथं फक्त माया स्वीकारायचं नाही किंवा फक्त प्रतिबिंब स्वीकारायचं नाही, तर मायेसहित प्रतिबिंब आणि अधिष्ठान, या तिन्हीला मिळून काय म्हणायचं? ईश्वर. इथं 182 नंबर टिप्पणी आहे. यहाँ आभास शब्द करिके माया सहित आभास का ग्रहण है. आता इथं त्याचं स्पष्टीकरण दिले बघा. वर फक्त आभास शब्द आलेला आहे, मग तो फक्त आभास घ्यायचा का उपाधी सहित आभास घ्यायचा? उपाधी सहित आभास घ्यायचा आहे. माया सहित आभास का ग्रहण है. मायेचा पण स्वीकार आहे आणि आभासाचा पण स्वीकार आहे. अशा पद्धतीनं इथं ईश्वराचं वर्णन आहे. आकडा 1. सो ईश्वर अंतर्यामी है. हा ईश्वर कसा आहे? अंतर्यामी आहे. काहे ते? सर्व के अंतर प्रेरणा करे है, याते अंतर्यामी है. हा काय आहे? सर्वांना प्रेरणा करतो म्हणून कसा आहे? अंतर्यामी आहे. यंत्रारूढानि मायया ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. 18व्या अध्यायामध्ये श्लोक आलेला आहे आणि त्या श्लोकामध्ये तो अंतर्यामी आहे अशा पद्धतीनं विचार आपल्यासमोर आलेला आहे. सदा मुक्त है. सदा मुक्त म्हणजे नित्यमुक्त. आता यावरून आपल्याला चिंतन पाहता येतं. बद्धमुक्त आणि नित्यमुक्त. बद्धमुक्त म्हणजे जीव होता, गुरुकृपेतून मुक्त झाला, याला बद्धमुक्त म्हणतात. आणि नित्यमुक्त म्हणजे तो मुक्तच आहे, देहाला आला तरी मुक्त आहे आणि देह सोडला तरी मुक्त आहे, त्याला नित्यमुक्त म्हणतात. इथं सदामुक्त असं पद आलं. बऱ्याच वेळा नित्यमुक्त असं पद येतं. मुक्ताईच्या हरिपाठामध्ये नित्यमुक्त हे पद अनेक ठिकाणी आलेलं आहे. नित्यमुक्त आहे. मुक्ताई कशी आहे? नित्यमुक्त आहे. आणि आपण आत्ता फक्त बद्ध आहोत, बद्धमुक्त नाही. आत्ता आपण सगळे कोण आहे? जीव. बद्ध आहे. आपण ज्ञानद्वारा मुक्त होण्याच्या मार्गावर यायला लागलो आहे. मोक्ष रेखे आला या न्यायानं आपण या रेषेवर, या मार्गावर यायला लागलो आहे. या मार्गावर प्रवास करत असताना जर ब्रह्मज्ञान झालं तर आपण काय होणार? मुक्त होणार. मग या मुक्ताला बद्धमुक्त म्हणायचं. बद्ध होता, मुक्त झाला. आता बद्ध कोणाला म्हणतात? जो बंधनात आहे त्याला बद्ध म्हणतात. बंधनात असलेला जो आहे तो बद्ध आहे. ज्याला बंधनं आहेत त्याला बद्ध म्हटलं जातं आणि ज्याला बंधनं नाहीत त्याला मुक्त म्हटलं जातं. सदा मुक्त है. वाकू अपने स्वरूप में आवरण नहीं, याते जन्म मरणाधिक बंध की प्रतीति नहीं, इस हेतु ते ईश्वर नित्य मुक्त है. इथं पद आलं बघा. ईश्वर हा कसा आहे?
नित्यमुक्त आहे. ईश्वर सदा मुक्त आहे, नित्यमुक्त आहे. का नित्यमुक्त आहे? तर त्याला आवरण नाही म्हणून नित्यमुक्त आहे. आपल्याला आवरण आहे म्हणून आपण बद्ध आहे. आवरण आहे म्हणून बद्ध आहे. गुरुकृपेतून ज्ञानद्वारा आवरण निवृत्ती केली की आपण मुक्त होतो. आपल्याला मुक्तीसाठी फक्त आवरण घालवायचं आहे. आता आवरण शब्दाचा अर्थ आवृत्त करणे, झाकणे. किती आहे? 2 आहेत. एक असत्वापादक आवरण आणि 2 आभानापादक आवरण. असत्वापादक आवरण हे परोक्ष ब्रह्मज्ञानाने जातं. परोक्ष ब्रह्मज्ञान झालं की असत्वापादक आवरणाची निवृत्ती होते आणि आभानापादक आवरणाच्या निवृत्तीसाठी अप्रोक्ष ब्रह्मज्ञान व्हावं लागतं. अप्रोक्ष ब्रह्मज्ञानाने आभानापादक आवरणाची निवृत्ती होते. आवरण निवृत्त झालं की मुक्त झाला. जीवाला शास्त्रांनी 3 दोष सांगितलेले आहेत. एक मल, 2 विक्षेप आणि 3 आवरण. मल, विक्षेप आणि आवरण या 3 दोषामध्ये 2 दोष आपल्याला घालवायचे. मल आणि विक्षेप घालवला, मुक्त झाला नाही. मल आणि विक्षेप ज्याचा गेला तो मुक्त होण्याच्या अधिकाराकडे आला. 3 दोषातील पहिले 2 दोष घालवले म्हणजे तो मुक्त नाही, मुक्त होण्याच्या अधिकाराकडे आला. कारण तो आता ज्ञानाचा अधिकारी झाला. मला विक्षेप जाको नाही किंतु एक अज्ञान वैचव साधन सहित नर सो अधिकृत मतिमान. पहिल्या तरंगामध्ये दोहा आहे आणि तिथं ज्ञानाचा अधिकारी सांगितला. हा ज्ञानाचा अधिकारी मांडत असताना 2 दोष रहित, 3 दोषातले 2 दोष गेले, मुक्तीच्या मार्गावर आला. पण आवरण दोष गेला की मुक्त झाला. आवरण होतं आणि ते गेलं, हा बद्धमुक्त आहे. ज्याला आवरण स्पर्शच करत नाही तो नित्यमुक्त आहे. आवरण कसलंही स्पर्श करत नाही. आता यात शंका. जीवाला आवरण स्पर्श करतं नव्हे आवृत्त करतं आणि ईश्वराला आवरण स्पर्श करत नाही. याचं कारण काय? ईश्वराकडं सुद्धा उपाधी आहे आणि जीवाकडं सुद्धा उपाधी आहे. दोघाला सुद्धा विशिष्ट शब्द आहे. जीवाला काय म्हटलं? अविद्या विशिष्ट चेतन जीव. ईश्वराला माया विशिष्ट चेतन जीव. हा सुद्धा विशिष्ट आहे, तो सुद्धा विशिष्ट आहे. याला सुद्धा उपाधी आहे, त्याला सुद्धा उपाधी आहे. याला उपाधी आहे अविद्या म्हणून याला जीव म्हणतो, त्याला उपाधी माया आहे म्हणून त्याला आपण ईश्वर म्हणतो. ईश्वर असो द्या, जीव असो द्या, दोघांना सुद्धा उपाधी आहे. मग दोघांना जर उपाधी असेल तर उपाधीचा परिणाम हा दोघांवर सारखा पाहिजे का वेगवेगळा? दोघांना जर उपाधी असेल तर परिणाम हा सारखा पाहिजे. परंतु एका उपाधीमध्ये आवरण आहे आणि एका उपाधीमध्ये आवरण नाही. याला कारण काय? याचं महत्त्वाचं उत्तर आहे की शुद्ध सत्वगुण आहे म्हणून आवरण नाही आणि इथं मलिन सत्वगुण आहे म्हणून आवरण आहे. दोन्ही ठिकाणी सत्वगुण आहे. दोन्ही ठिकाणी सत्वगुण आहे. जीवाकडं सत्वगुणच आहे, ईश्वराकडं सत्वगुणच आहे. पण जीवाकडं असलेलं सत्वगुण हे मलिन सत्वगुण आहे आणि ईश्वराकडं असलेलं सत्वगुण हे शुद्ध सत्वगुण आहे. आता काही जण म्हणतील सत्वगुण सत्वगुण आहे.
याला तुम्ही मलिन आणि शुद्ध असे दोन भाग का केले? त्याचंही उत्तर विचार चंद्रोदयामध्ये दुसऱ्या कलेत दिलेलं आहे. जो सत्वगुण रजोगुण तमोगुणामुळे दबला जातो त्याला मलिन म्हणतात, आणि जो सत्वगुण इतर गुणाने दबला जात नाही, उलट सत्वगुणाने ते दबले जातात, त्याला शुद्ध सत्वगुण म्हणावं. म्हणजे त्याची सुद्धा व्याख्या आपल्यासमोर त्या पद्धतीनं मांडलेली आहे. आणि त्या दृष्टीनं इथं नित्यमुक्त असं चिंतन आलं. सर्वज्ञ है. आता ईश्वराच्या लक्षणं मांडत असताना तो अंतर्यामी आहे एक विशेषण मांडलं. 2 तो नित्यमुक्त आहे. 3 सर्वज्ञ आहे. आता तो सर्वज्ञ का, त्याचं स्पष्टीकरण. सर्व पदार्थन के जानने वाला है, याके विषय यह हेतु है, माया विषय शुद्ध सत्वगुण आहे. तेच उत्तर आलं. सगळ्या पदार्थाला सगळ्या विश्वाला जाणतो, सगळ्या जगाला जाणतो. आता इथं आपण चिंतन करताना तो सगळ्या पदार्थाला जाणतो एवढ्यावर नाही, सगळ्या पदार्थाला उत्पन्न करतो. सगळ्या पदार्थाचं त्याला ज्ञान आहे. का ज्ञान आहे? शुद्ध सत्वगुण आहे. तमोगुण और रजोगुण से दबा हुआ सत्वगुण नहीं होवे. तमोगुण आणि रजोगुणानं जो दबला जात नाही, रजोगुण और तमोगुण को आप दबावने वाला होवे, सो शुद्ध सत्वगुण कहिए है. याला शुद्ध सत्वगुण असं म्हणा, असा विचार या ठिकाणी मांडला. 183 नंबर टिप्पणी. जैसे कोई ब्राह्मण जाती वाला राजा होवे. आता एखादा राजा आहे आणि तो ब्राह्मण आहे, सो क्षत्रिय और शूद्र जाती वाले 2 मंत्रीं से आप दबता नहीं. इतरांच्यामुळे तो दबला जात नाही. तैसे रजोगुण तमोगुण से दबता नहीं, किंतु 3 दोनों को आप दबावने वाले होवे, ऐसा जो सत्वगुण सो शुद्ध सत्वगुण. आता इथं राजाचं उदाहरण आणि मंत्र्यांचं उदाहरण देऊन विचार आपल्यासमोर मांडलेला आहे. सत्वगुण से ज्ञान की उपाधी होवे है. सत्वगुणाने ज्ञानाची उपाधी सांगितली. भगवद्गीता उत्पत्ती होवे है. हां, सत्वगुणाने कशाची उत्पत्ती आहे? ज्ञानाची उत्पत्ती आहे. तसा श्लोक पण आहे, सत्वात संजायते ज्ञानम. भगवद्गीतेमध्ये आपल्याला हे चिंतन पाहता येतं. सत्वगुण से ज्ञान की उत्पत्ती. मग आपल्याला जर ज्ञान व्हावं वाटत असेल तर काय करावं? सत्वगुण वाढवावा. वाढवावा का शुद्ध करावा? असा विचार केला तर शुद्ध करावा. शुद्ध कशाने होतो? तर रजोगुण आणि तमोगुणाने दबू नये असा तो झाला पाहिजे. याचा विचार करत असताना आपल्याला सत्संग आणि नामस्मरण हे पाहता येतं. शुद्ध सत्वगुण से ज्ञान की उत्पत्ति होवे है, याते प्रकाश स्वभाव वाला सत्वगुण है. ऐसी सत्वगुण वाली माया के विषय जो चेतन का आभास ताकू स्वरूप विषय अथवा और पदार्थ विषय आवरण संभवे नहीं, आते मुक्त है और सर्वज्ञ है. आता त्याच्या ठिकाणी दुसरी कुठलीच उपाधी नाही, आवरण नाही, त्यामुळं हा मुक्तही आहे आणि शुद्ध सत्वगुणामुळे सर्वज्ञ सुद्धा आहे. 3 लक्षणं मांडल्या. 1 अंतर्यामी, 2 नित्यमुक्त
आणि 3 सर्वज्ञ। अधिष्ठान जो चेतन है सो तो जीव और ईश्वर दोनों विषय बंध मोक्ष भेद से रहित है। आता इथं अधिष्ठान चेतन आहे, तो जीव आणि ईश्वर दोन्ही ठिकाणी बंध आणि मोक्ष भेद से रहित है। बंधनात असला तरी अधिष्ठान आहे आणि मुक्त झाला तरी अधिष्ठान आहे। अधिष्ठान आहे म्हणून तो बद्ध आहे, अधिष्ठान नाही म्हणून तो मुक्त आहे असं नव्हे। अधिष्ठानावर बंध आणि मुक्ती अवलंबून नाही, तर अधिष्ठान हे उपाधीला प्रकाशित करतो। अधिष्ठानाचा विचार हा बंध मोक्षावर अवलंबून नाही। आकाश की न्यायी एकरस है, आकाशाप्रमाणे तो एकरस है, परंतु आभास अंश विषय बंध मोक्ष है। आभासाच्या ठिकाणी बंधही आहे आणि आभासाच्याच ठिकाणी मोक्ष सुद्धा आहे। अधिष्ठान विषय आभासकू भ्रांतीशे प्रतीती हुए है। आता अधिष्ठानाच्या ठिकाणी आभासाला भ्रांतीने प्रतीती येते, याते केवल आभास में बंध मोक्ष है, तिस विषय भी इतना भेद है। आता त्याच्या ठिकाणी हा भेद आपल्या समोर मांडलेला आहे, कारण अधिष्ठान हे चेतन आहे आणि प्रतिबिंब हा चेतनाचा आभास म्हणून त्याला चिदाभास म्हटलं। आपण चिदाभास चेतनाचा आभास, मग बंध मोक्ष हा चिदाभासाच्या ठिकाणी का अधिष्ठानाच्या ठिकाणी, एवढाच विचार आहे इथं। तर तो आभासाच्या ठिकाणी आहे। ज्या आभास में आवरण है ताके विषय बंध है। आता जिथं आवरण आहे तिथं बंध है, ज्या विषय स्वरूप का आवरण नहीं है सो मुक्त है। मगाशी आपण हे चिंतन पाहिलंय। ईश्वर में आवरण नहीं है, ईश्वर सदा मुक्त है। जीव विषय आवरण है सो बद्ध है। बद्ध कहिए बंध्या हुआ है। बद्ध म्हणजे बांधलेला, बद्ध असलेला, बंधनात असलेला। ज्या अविद्या के अंश में चेतन के आभास को जीव कहा ता अविद्या का आवरण करने वाला स्वभाव है। आता त्याची जी उपाधी आहे त्या उपाधीवर या गोष्टी अवलंबून आहेत। अविद्या विशिष्ट म्हटलं की आवरण आलं आणि माया विशिष्ट म्हटलं की आवरण नाही। आता यात एक शंका मांडतो, मायेच्या ठिकाणी आवरण नाही तर ही माया प्रत्येक जीवाला बंधनात का अडकवते? आपल्या समोर श्लोक पण तसा आहे, दैवेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वे प्रपद्यन्ते माया मेताम तरन्ति ते। ही माया तरुण जाणं खूप कठीण आहे। माया तरुण जाणं खूप कठीण आहे। ही माया तरुण जाता येत नाही। माया म्हटलं की आवरण नाही आणि अविद्या म्हटलं की आवरण आहे। मग अविद्येच्या ठिकाणी आवरण आहे तर मायेतून तरुण कशासाठी जायचंय? हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, माया आवृत्तच करत नाही तर माया निवृत्तीचा विचार वगैरे आपल्या समोर का मांडला गेला? तर जीवाच्या दृष्टीनं जी अविद्या आहे, आवरणाने युक्त जी असते, बंधनात जी आणते, तिलाच माया असं संबोधलेलं आहे। मलिन सत्वगुणाने युक्त जी अविद्या आहे तिला काही ठिकाणी अविद्या म्हटलं, तिलाच काही ठिकाणी माया म्हटलं, तिलाच काही ठिकाणी अज्ञान म्हटलं, तिला काही ठिकाणी उपाधी म्हटलं आणि त्या दृष्टीने इथं आपल्या समोर चिंतन आलेलं आहे। अविद्या का आवरण करने वाला स्वभाव है। अविद्येचा स्वभाव काय आहे? आवरण करणे हा अविद्येचा स्वभाव आहे। माया आवृत्त करत नाही,
आणि म्हणून ईश्वराला ती बंधनात टाकत नाही. ईश्वराकडं सुद्धा उपाधी आहे, जीवाकडं सुद्धा उपाधी आहे, परंतु ईश्वराची उपाधी ईश्वराला आवृत्त करत नाही. पण जीवाची उपाधी मात्र जीवाला आवृत्त करते, कारण तिचा तो स्वभाव आहे. इथं शेवटचं वाक्यच तसं आहे, अविद्या का आवरण करने का स्वभाव है. आवरण करणं हा तिचा स्वभाव आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं अविद्येचं वर्णन आलेलं आहे. आता त्याच अविद्येची नावं सांगितली. अविद्या, अज्ञान, माया एकही वस्तू कहे है. बघा आता ती आपण जी शंका केली त्याचं इथं स्पष्टीकरण आलं. अविद्येलाच अज्ञान म्हणतात, अविद्येलाच माया म्हणतात, परंतु ईश्वर उपाधी माया आणि जीवाला बंधनात टाकणारी माया वेगवेगळे. हे आपल्याला इथं स्वीकारावं लागतं. ही वेगवेगळी माया आहे या दृष्टीनं आपल्याला याचा विचार करावा लागतो. आणखीन याचं चिंतन आपल्याला करायचं आहे, पण ते चिंतन आपण उद्याच्या पाठाला करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.